Hello students, welcome to Chatty Group of Education's online classroom teaching. Students, our syllabus for science and technology contains two textbooks. One is for science and technology part 1 which contains chemistry and physics, and another is for part 2 which contains biology and environment. So finally, we are going to begin our very first chapter from science 2, that is heredity and evolution. But what we have learned in ninth? Okay. That means आपण नववीमध्ये अशा कोणत्या कन्सेप्ट बघितल्यात ज्या 10th मधल्या कन्सेप्टना रिलेट करतायत. अ चॅप्टर नेम्ड हेरिडिटी अँड व्हेरिएशन. 9th मध्ये आपण एक चॅप्टर स्टडी केला विच इज हेरिडिटी अँड व्हेरिएशन, अँड नाव वी आर गोइंग टू स्टडी हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. That means हेरिडिटीचा पार्ट इज द सेम इन 9th as well as in 10th. 9th मध्ये ज्या कन्सेप्ट होता लाईक हेरिडिटी, जीन्स, chromosomes and inheritance, they are common in 10th. त्या आपल्याला 10th मध्ये सुद्धा सेम आहेत. ओके, सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू रिकॉल ओनली हेरिडिटी, नॉट व्हेरिएशन. ओके, so we will start our chapter from very basic concept heredity. Okay, so definition बघूया आपण. It is the transfer of biological characters from one generation to another via genes. That means first of all it is a transfer. या प्रोसेसमध्ये काहीतरी ट्रान्सफर होत आहे. बट वॉट? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. दॅट मीन्स काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत विच आर प्रेझेंट इन स्पेसिफिक जनरेशन, ते ट्रान्सफर होत आहेत. बट फ्रॉम वेअर टू वेअर? फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. दॅट मीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स वाया जीन्स. म्हणजे जीन्सच्या थ्रू हे सगळे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होत आहेत आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? हेरिडिटी. गुड. नाव नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ हेरिडिटी. So what is the example? Hair color, color of eyes, etc. So these are the common examples. हे आपल्या सराउंडिंगमध्ये आढळणारे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल हेअर कलर. दॅट मीन्स तुमच्या कोणत्याही एका पॅरेंटचा हेअर कलर आहे ब्लॅक आणि तुमचा सुद्धा हेअर कलर आहे ब्लॅक. दॅट मीन्स ब्लॅक हेअर कलरचे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते ॲज इट इज तुमच्या पॅरेंट्सकडून तुमच्यापर्यंत ट्रान्सफर झालेत. ओके, नाव next is genetics. So what is genetics? It is the study of heredity. That means the transfer of biological characteristics. हा जो काही ट्रान्सफर आहे तो ज्या फील्डमध्ये, ज्या ब्रांचमध्ये स्टडी करतोय आपण त्याला काय म्हणणार आहे? जेनेटिक्स. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट, यूज ऑफ जेनेटिक्स. दॅट मीन्स हा जो काही हेरिडिटीचा आपण स्टडी करतो तो कुठे युजफुल आहे? फर्स्ट यूज, diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. First of all, we will recall some hereditary disorders. In last standard, आपण 9th मध्ये काही hereditary disorders बघितलेत. कोणकोणते होते? Like sickle cell anemia, albinism, Down syndrome. Okay, so these hereditary disorders are diagnosed, treated and get prevented using genetics. So this is our first use. Now second, production of hybrid varieties of organisms. Again, hybrid हे आपण 9th मध्ये स्टडी केले. ओके, सो व्हॉट इज हायब्रिड? हायब्रिड इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर्गॅनिझम्स. दॅट मीन्स आपल्याकडे दोन प्लांट्स आहेत, राईट? सो प्लांट ए मधले काही कॅरेक्टरिस्टिक आणि प्लांट 2 मधले काही कॅरेक्टरिस्टिक जेव्हा आपण कंबाईन करतोय, it produces a hybrid variety. Okay, and for this we are going to use genetics. Now last use, some industrial processes. Again, genetics is used in some industrial processes which are we going to study in further chapters. Groundbreaking work in genetics. So this point will be asked for MCQs only. In this, first scientist is John Gregor Mendel. राईट. इन 9th आपण ह्या सायंटिस्टच्या रिगार्डिंग थोडीफार इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली और स्टडी केलेली, राईट? सो ही इज नोन ॲज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. बट वाय? जेनेटिक्समध्ये जे काही रिसर्च स्टार्ट झालं इट वॉज स्टार्टेड बाय हिम ओनली. नाव सेकंड, वॉल्टर अँड सटॉन. सो दे डिस्कवर्ड पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर. दॅट मीन्स ग्रासहॉपर मीन्स नागतोडा, राईट? सो ग्रासहॉपरच्या सेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेड क्रोमोझोम्स त्यांनी डिस्कवर केले. थर्ड इज ह्युगो डी व्राइज. सो दिस सायंटिस्ट डिस्कवर्ड म्युटेशनल थिअरी.
जे आपण म्युटेशन म्हणतोय, 9th मध्ये स्टडी केलं आणि पुढे पण स्टडी करणार आहोत. सो ते डिस्कवर सगळ्यात पहिल्यांदा ह्युगो डी व्राईजने केलं. 4th इज ऑस्वाल्ड ॲव्हरी, मॅकलॅन मॅकार्थी अँड कॉलिन मॅकलिओड. सो हा जो सायंटिस्टचा ट्रायो आहे त्यांनी काय नक्की प्रूव्ह केलं? सो दे प्रूव्ह दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. दॅट मीन्स सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, सजीवांमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे इट इज DNA. ओके. नाव 5th, फ्रँकॉइस जॅकब अँड जॅक मोनार्ड. ह्या दोन सायंटिस्टनी काय केलं? दे प्रिपेअर अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन्सचं जे काही प्रोडक्शन होतं त्या प्रोसेससाठी जे मॉडेल सगळ्यात पहिल्यांदा तयार झालं, इट वॉज डिस्कवर्ड बाय दीज 2 सायंटिस्ट. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज सेंट्रल डोग्मा. आता सेंट्रल डोग्मा म्हणजे नक्की काय? इट इज द बेस ऑफ 3 कन्सेप्ट. आपण ज्या कन्सेप्ट पुढे बघणार आहोत त्याचा बेस आपली ही एक कन्सेप्ट आहे. सो लेट्स स्टडी. सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी एक्सप्लेन्स द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA टू मेक अ फंक्शनल प्रोडक्ट अ प्रोटीन. सिम्पल आहे. डेफिनेशन तुम्हाला लेंदी दिसते बट त्याच्यामध्ये एक सिम्पल प्रोसेस आहे, राईट. इट इज द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. दॅट मीन्स प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये फ्लो होते. बट व्हॉट इज द फ्लो? इट इज फ्रॉम DNA टू RNA अँड टू प्रोटीन. दॅट मीन्स हा जो सिक्वेन्स आहे DNA, RNA अँड प्रोटीन, इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. नाव next and very important point, transcription. So this question will be asked for 3 marks. The process of synthesis of RNA from DNA is called transcription. And that means for this process we are going to use a DNA. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मेन कॉम्पोनंट कोणता आहे? DNA, राईट. अँड फ्रॉम दिस DNA we are going to synthesize RNA. ह्या DNA पासून आपण तयार काय करतोय? सिंथेसाइज कशाला करतोय? RNA ला. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय? ट्रान्सक्रिप्शन. बट फॉर द सिंथेसिस वन व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाइम इज रिक्वायर्ड विच इज कॉल्ड ॲज RNA पॉलिमरेज. ओके. ही जी प्रोसेस आहे ती आपण ब्रीफली आणखी बघूया इन नेक्स्ट फिगर. ओके. सो हिअर इज द फिगर ऑफ ट्रान्सक्रिप्शन. नाव इन दिस वन सर्कल इज गिवन. ते सर्कल म्हणजे नक्की काय? इट इज RNA पॉलिमराइज. बरोबर आहे. RNA पॉलिमरेज म्हणजे काय? सिंथेसिससाठी जे एन्झाईम आपल्याला इम्पॉर्टंट आहे दॅट इज RNA पॉलिमरेज. नाव इन दिस फिगर यू कॅन सी अ DNA. DNA मध्ये 2 स्टँड्स असतात, हे आपण 9th मध्ये स्टडी केलं, राईट. नाव इन दिस 2 स्टँड्स ओनली 1 स्टँड इज गोइंग टू बी युज्ड. त्याच्यामधला फक्त एकच स्टँड आपण यूज करतोय. ओके. अँड ऑन दॅट स्टँड त्या स्टँडवरती जे काही न्यूक्लियोटाइड्स असतील त्या न्यूक्लियोटाइड्सच्या सिक्वेन्सला एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी ऑर अपोजिट सिक्वेन्स असेल आपल्या RNAचा. अँड दॅट्स हाव न्यू RNA विल बी प्रोड्युस्ड. असंच आपला एक नवीन RNA त्याच्यामधून प्रोड्यूस होऊ शकतोय. ट्रिपलेट कोडॉन. सो व्हॉट इज ट्रिपलेट कोडॉन? आफ्टर ट्रान्सक्रिप्शन the mRNA brings some coded message from DNA. That means आपण बघितलं आता प्रोसेसमध्ये की जो RNA आहे तो DNA पासून तयार होतोय. ओके. सो एकदा तो तयार झाला की तो DNA कडून येताना एक कोडेड मेसेज आणतोय, राईट. सो दिस मेसेज कंटेन्स कोड्स फॉर अमायनो ॲसिड्स. त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक कोड आहे. बट फॉर whom? फॉर अमायनो ॲसिड्स. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अमायनो ॲसिड? इट इज द बेसिक स्मॉलेस्ट युनिट ऑफ प्रोटीन. जो प्रोटीन मॅक्रोमॉलिक्यूल आहे त्याचं सगळ्यात छोटं जे युनिट आहे इट इज नथिंग बट अमायनो ॲसिड, राईट. सो द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स अँड दिस इज नथिंग बट ट्रिपलेट कोडॉन. दॅट मीन्स हा जो कोड आहे तो 3 न्यूक्लियोटाइड्स पासून बनला आहे आणि याच कोडला आपण काय म्हणणार आहे? ट्रिपलेट कोडॉन. ओके. So triplet codon is the basic concept for upcoming 2 concepts, that is translation and translocation. Okay. So next is translation which will be asked for 2 marks. So what is translation? It is the process of synthesis of protein from mRNA. That means in this process we are going to synthesize protein.
आपण याच्यामध्ये प्रोटीन तयार करतोय, बट फ्रॉम mRNA. ओके, mRNA पासून जेव्हा आपण प्रोटीन बनवतोय त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सलेशन. ओके, सो वी विल स्टडी ट्रान्सलेशन इन ब्रीफ इन नेक्स्ट स्लाइड. So here you can see a figure. इथे एक फिगर आहे and in this figure we are going to explain both the concept, that is translation and translocation. जे आता आपण डेफिनेशन बघितली ट्रान्सलेशनची आणि जी नेक्स्ट बघणार आहे ट्रान्सलोकेशनची, त्या दोन्हीसाठी कॉमन फिगर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डिस्कस अबाउट ट्रान्सलेशन. ठीक आहे, सो ट्रान्सलेशन म्हणजे नक्की काय होतं आहे, इट इज द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आपण प्रोटीन बनवतोय, बट in this process one more type of RNA is included, which is tRNA. Okay, so in this figure आपल्याला दोन टाईपचे RNA दिसतात. First is mRNA and second is tRNA. The pink one is mRNA and the blue one is tRNA. Okay, now in this process tRNA has anticodon having complementary sequence to the codon. That means हा जो tRNA आहे त्याच्यावरचा जो काही सिक्वेन्स असेल इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू mRNA. ओके, आणि एकदा हे पेअरिंग झालं देन आफ्टर दिस द प्रोटीन कॅन बी मेड. बरोबर आहे. सो ह्या प्रोसेसवरून, ह्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सवरून आपल्याला प्रोटीन तयार करता येऊ शकतोय. ओके, नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज ट्रान्सलोकेशन. सो व्हॉट इज ट्रान्सलोकेशन? इट इज द मूवमेंट ऑफ राइबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर by distance of one triplet codon. That means it is simply the movement of ribosome. या फिगर मध्ये आपल्याला एक राइबोसोम दिसतोय ऑरेंज कलरचा, राइट? सो दॅट राइबोसोम मूव्स फ्रॉम वन एंड ऑफ RNA. mRNAच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत तो मूव्ह होतोय, ट्रान्सफर होतोय, राइट? बट बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सलोकेशन. ओके, so this is the common figure for two concepts, in which first is translation and second is translocation. In living organisms, some of the characters of parents are transmitted to their offsprings, but sometimes sudden changes occur in those genes. So any nucleotide of the gene changes its position, that causes a minor change. It is nothing but mutation. That means mutation is nothing but changes occurring in position of any nucleotides in a genes. I'll explain that. That means जेव्हा एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे काही न्यूक्लियोटाइड्स पास होत आहेत, राइट? त्यांची एक स्पेसिफिक पोझिशन आहे, बट समटाइम्स काही कंडिशनमुळे, काही सिच्युएशनमध्ये काय होत आहे, तो जो स्पेसिफिक सिक्वेन्स आहे, पोझिशन आहे, ती चेंज होते, राइट? अँड दॅट चेंज इज नथिंग बट म्युटेशन. त्या चेंजला आपण काय म्हणणार आहे, म्युटेशन. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही म्युटेशन एवढे मायनर असतात की ते दिसून पण येत नाही, त्याच्यामुळे काही स्पेसिफिक असा चेंज होत नाही बॉडीमध्ये. बट सम आर कन्सिडरेबल विच मे कॉज हेरिटरी डिसऑर्डर्स. त्याच्यामुळे आपल्याला काही डिसऑर्डर्स सुद्धा होऊ शकतात. वन एक्झाम्पल इज सिकल सेल ॲनिमिया. 9th मध्ये आपण सिकल सेल ॲनिमिया बघितलाय, बरोबर आहे? सिकल सेल ॲनिमिया का होतोय? बिकॉज पॅरेंटकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे ते जीन्स जेव्हा ट्रान्सफर होत आहेत त्यांच्या न्यूक्लियोटाइडची पोझिशन चेंज होते, आणि ते चेंज झाल्यामुळेच काय होत आहे, त्यांना तो स्पेसिफिक डिसऑर्डर होऊ शकतोय. ओके, आता फिगरमध्ये बघूया आपण. इन दिस फिगर देर आर टू सिक्वेन्स. फर्स्ट इज ओरिजिनल सिक्वेन्स अँड सेकंड इज चेंज्ड सिक्वेन्स. ओके, रिप्लेसमेंट ज्याला आपण म्हणूया. ठीक आहे, सो ओरिजिनल सिक्वेन्स कंटेन सम न्यूक्लियोटाइड्स in which there is a specific position of nucleotides. बरोबर आहे, न्यूक्लियोटाइडची पोझिशन फिक्स आहे. बट इन सेकंड सबस्टिट्यूशन मध्ये काय होत आहे, रिप्लेसमेंट मध्ये द स्पेसिफिक सिक्वेन्स TGC, जो आपला मधला सिक्वेन्स आहे TGC चा, इट इज रिप्लेस्ड बाय GAT. सो दिस मे कॉज अ चेंज इन द पोझिशन ऑफ जीन्स. बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, म्युटेशन होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, अँड sometimes it may cause some hereditary disorders. Okay, good. So students, these were the basic points आपण जे आज स्टडी केले, like heredity, transcription, translation, translocation as well as mutation.
दीज वर द बेसिक बट इम्पॉर्टंट पॉईंट्स. हे आपले बेसिक पण खूप महत्त्वाचे पॉईंट्स होते. ओके. नाव in next session we are going to continue with the chapter. Okay, but before that we have to revise these concepts. बरोबर आहे ना. And for that we are going to do homework. Here are some homework questions. त्याच्यामध्ये फक्त 3च होमवर्कचे क्वेश्चन आहेत, राईट. सो जर तुम्ही हे क्वेश्चन रिवाइज केले देन यू विल गेट अ आयडिया अबाउट दिस कन्सेप्ट्स. तुम्हाला आणखी ब्रीफली और चांगल्या पद्धतीने हे पॉईंट समजू शकतात. सो फॉर दॅट आवर फर्स्ट क्वेश्चन इज डिफाइन हेरिडिटी. So in this question, you have to include definition of heredity as well as one example of heredity. Second question, explain the process of transcription with the help of figure. That means first of all, you have to mention the definition of transcription. Secondly, you have to draw the figure of transcription. And third, you have to explain the process of transcription. Okay. Now, last question, what is mutation? Now in this question, you have to mention the definition of mutation, and secondly you have to mention or draw figure of mutation so that your idea can be clear. So dear students, I hope you all enjoyed today's session, and in next session we are going to revise or learn some concepts like evolution, evidences of evolution, and very important point which is Darwin's theory of natural selection. Okay, so revise these concepts and get ready for next session. Thank you.